हॅलो एव्हरीवन. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट सगळ्यांना क्लिअर करतो की हा जो पर्टिक्युलर व्हिडिओ आहे यामध्ये कुठल्याही स्ट्रॅटेजीज आपण डिस्कशन करणार नाही आहोत, कुठल्याही कन्सेप्टचं डिस्कशन करणार नाही आहोत किंवा कुठल्याही फंडेड फर्म विषयी इन्फॉर्मेशन घेणार नाही आहोत. सो हा एक खास उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्हिडिओ बनवतोय मी. याची सुरुवात एका खास गोष्टीपासून मला करायची आहे. ती गोष्ट अशी आहे की मला गोष्टी माहित आहेत आणि मलाच सगळ्या गोष्टी माहित आहेत. या दोन वाक्यांच्या मध्ये आहे ना फक्त एका च चा फरक आहे. आणि हा च आहे ना माणसाला कॉन्फिडन्स आणि युगो या दोन गोष्टींच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. आता ही गोष्ट मी का बोलायला लागलोय किंवा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जाऊन ही गोष्ट का सांगायला लागलोय, तर याचा एक खास उद्देश आहे. आतापर्यंत आपली ही जर्नी 7 बॅचेस आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि 8वी बॅच लवकरच आपण सुरू करतोय. यामध्ये बऱ्याच लोकांनी आपल्या या इन्फायनाइट टिप्सच्या कम्युनिटीवरती माझ्यावरती बऱ्याच लोकांनी डाऊट घेतला आणि एका अर्थाने डाऊट घ्यायला पण पाहिजे की बाबा जो आपल्याला शिकवायला लागलाय किंवा ज्याच्याकडून आपण शिकणार आहे तो ऍटलिस्ट तो तरी प्रॉफिट मध्ये आहे की नाही हे चेक करणं तुमच्या एंडनं या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. पण या गोष्टींचा पाठपुरावा करून सुद्धा बऱ्याच जणांना परत आपल्याच मेंबर पैकी काही लोकांना डिमोटिवेट करायचा प्रयत्न केला किंवा काही चुकीच्या गोष्टीमध्ये आणून त्यांना डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला. ठीक आहे. आतापर्यंत मी एका गोष्टीपासून लांब होतो, ती म्हणजे गोष्ट फ्लेक्स करणं, म्हणजे लोकांना लाईफस्टाईल दाखवणं, चुकीच्या गोष्टी दाखवून त्यांना इन्फ्लुएन्स करणं आणि मग आपल्या कम्युनिटी सोबत त्यांना येण्यासाठी भाग पाडणं. या गोष्टी थोड्याशा माझ्या एथिक्स मध्ये बसत नव्हत्या. सो मी प्रॉपर नॉलेजवरती आतापर्यंत भर दिला होता. मी माझ्या पर्सनल गोष्टी आहेत किंवा पर्सनली माझे प्रॉफिट्स असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील मी दाखवणं थोडंसं अवॉइड करायचो. पण याच्यावरती एक मी मार्ग काढलाय बरं काय. याच्यावरून काय होणार आहे, आपला उद्देश पण साकार होईल आणि ज्यांना त्याचा अँसर पाहिजे होता त्यांना त्याचा अँसर सुद्धा भेटून जाईल. सो ही एक नवीन सिरीज सुरू करतोय आणि या सिरीज मध्ये आहे ना मी माझ्या गोष्टी दाखवण्यापेक्षा आहे ना मी माझ्याकडून जे आपली फॅमिली शिकले मी त्यांना स्टुडंट्स नक्कीच नाही म्हणणार आहे. माझ्याकडून जे काही जवळची माझी माणसं आहेत, काही बरेच नवीन माणसं या प्रवासामध्ये मला भेटले. आतापर्यंत खूप मोठी फॅमिली झाली असं नाहीये, पण एक 200-250 लोकांची ही आपली आता फॅमिली झालेली आहे. आणि यामध्ये आतापर्यंत बऱ्याच जणांनी पे आउट्स घेतले, बऱ्याच जणांनी प्रॉफिट केलं, बऱ्याच जणांनी लॉसेस केले, बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या आणि त्याच्या एंडला काही लोक सक्सेस सुद्धा झाली. आणि त्या लोकांना या पुढच्या जर्नीमध्ये इन्स्पिरेशन भेटू दे, मोटिवेशन भेटू दे म्हणून मी ही सिरीज सुरू करतो. आणि या सिरीज मध्ये मी आपल्यापैकी काही लोक कशा पद्धतीने सक्सेस झाले त्यांच्या सक्सेस स्टोरीज मी आपल्या लोकांच्या समोर घेऊन यायला लागलोय, जेणेकरून त्या लोकांना सुद्धा त्या गोष्टींचं समाधान भेटेल, मोटिवेशन भेटेल, पुढे जाण्यासाठी त्यांना काही गोष्टींसाठी मोटिवेशन भेटेल नक्कीच. आणि नवीन लोकांना सुद्धा या गोष्टी कळून जातील की बाबा खरोखर ही आपली फॅमिली, ही आपली कम्युनिटी कशा पद्धतीने ग्रो करायला लागली. ठीक आहे. या सिरीजची सुरुवात मी माझ्या एका जवळच्या मित्रापासून करायला लागलोय. त्याचं नाव आहे सौरभ काटकर. तो आपल्याला सोलापूर वरून आहे. ठीक आहे. काही महिन्यांच्या पूर्वी त्यांनी माझ्याकडून एज्युकेशन घेतलं. इफ आय एम नॉट रॉंग त्यांनी पहिल्यांदाच आपल्याकडून या पर्टिक्युलर सेक्टर विषयी गायडन्स घेतला होता. आपल्या प्रॉपर बॅचला शिकून एक पूर्ण महिन्याचा कोर्स करून त्यांनी या जर्नीची सुरुवात केली होती. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची एक ट्रेडरची जर्नी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. म्हणजे सक्सेस स्टोरी तरी असेलच, पण त्यासोबत काही सायकोलॉजिकल गोष्टी जर आपल्याला शिकायला भेटल्या तर अजून मजा येईल. प्रत्येक ट्रेडर घडण्यासाठी त्याला काही फेजेस मधून जावं लागतं. आपण त्या फेजेसचं थोडक्यात या ठिकाणी डिस्कशन करूया. सगळ्यात पहिली फेज असते की प्रॉपर एज्युकेशन घेणं. बरेच लोक यामध्ये फेल होतात की प्रॉपर एज्युकेशन न घेता डायरेक्ट कुठून तरी अरबत चरबट नॉलेज घ्यायचं आणि डायरेक्ट मार्केटमध्ये इम्प्लिमेंटेशनला जायचं. ठीक आहे. प्रत्येकांचा एक पद्धत असते मार्केटमध्ये स्टडी करून इम्प्लिमेंट करून त्यातून प्रॉफिट काढायची. प्रत्येकांची एक वेगळी पद्धत असते. मी एक स्टँडर्ड तुम्हाला पद्धत सांगायला लागलोय. त्यामध्ये पहिल्या फेज मध्ये आपण काय करतोय, प्रॉपर एज्युकेशन घ्यावं लागतं. कारण मार्केट काय आहे हे कळल्याशिवाय आपण त्यातून प्रॉफिट काढू शकतोय काय. जर असं होत असेल गल्ली बोळांच्या मध्ये तुम्हाला ट्रेडर्स बघायला भेटतात, त्यातले सक्सेस किती आहेत ह्या तुम्हाला सुद्धा गोष्टी माहित आहेत. सौरभ सरांनी प्रॉपर आपल्याकडून एज्युकेशन घेतलं. त्याच्यानंतर दुसरी फेज येते की आपण ज्या गोष्टी शिकलोय त्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं. ठीक आहे. मग त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन हा आपला सेकंड पार्ट येतोय. त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस या सगळ्या गोष्टी होत जातात. बऱ्याच जणांना बिगिनर्स लक मिळतं आणि बरेच जण पहिल्या फेज मध्येच प्रॉफिट काढायला सुरू करतात. अगेन सौरभ सर तुम्ही ते अनुभवलेलं होतं.
काही दिवसांच्या मध्ये तुम्ही अकाउंट डबल केलेलं होतं आणि त्याच्यानंतर काय झालं या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहित आहेत. त्याच्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला टिकवता आल्या ना, ठीक आहे, प्रत्येकाची जर्नी अशी सुरू होते. म्हणजे तिसरा इम्प्लिमेंटेशन नंतर प्रॉफिट आणि लॉसची जर्नी होते आणि त्याच्यानंतर आपण ऑल ओव्हर लॉसेस मध्ये शिफ्ट होतो. चौथा पार्ट हा येतो आपल्याला ब्रेक इव्हन, ज्याला आपण म्हणतो. म्हणजेच काय, नो प्रॉफिट नो लॉस. लॉसेस नंतरची स्टेज आपण याला म्हणू शकतो की बाबा नो प्रॉफिट नो लॉस येतो आणि त्याच्यानंतरची नेक्स्ट फेज येते ते म्हणजे प्रॉफिटेबल ट्रेडर. आता तुम्ही सध्या प्रॉफिटेबल ट्रेडर्स मध्ये गेलेला आहात आणि याचं सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची की एका ट्रेडरच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपला पहिला पेआउट. यस, सौरभ सरांनी पहिला पेआउट घेतलाय आणि तो पण $1-2चा, $100-1 नाही तर तब्बल $560च्या आसपास त्यांनी पहिला पेआउट घेतलाय. ही माझ्यासाठी खरोखर एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आज कदाचित त्यांना सुद्धा ही गोष्ट माहिती आहे की ते जेवढे खुश नसणार आहे त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त मी त्यांच्यासाठी खुश आहे. ठीक आहे, कारण प्रत्येक ट्रेडरच्या लाईफमध्ये त्याचा पहिला पेआउट हा सगळ्यात जास्त स्पेशल असतोय. आय होप बाकी लोक सुद्धा ज्यांनी हा पेआउट घेतला असेल ते ह्या गोष्टी रिलेट करत असतील. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, रिअल अकाउंट वरून तुम्ही प्रॉफिट लॉस करून पेआउट किंवा विड्रॉल्स घेऊ शकता, पण 1000 लोकांच्या मागं डेटा सांगतो, 1000 लोकांच्या मागं फक्त 3 लोक फंडेड अकाउंट पास करू शकतात आणि त्यातून पेआउट घेणं ही अगेन एक पुढचं चॅलेंज असतं. सो तुम्ही 1000 लोकांच्या त्या 3 लोकांच्या मध्ये नाहीये, तर त्या 3 लोकांच्या मध्ये पण बेस्ट लोकांच्या मध्ये आता आलेला आहात ज्यांनी हा विड्रॉल घेतलेला आहे. त्याचे ऑब्व्हियसली या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट्स वगैरे बघायला भेटतील. सो सगळ्यात पहिल्यांदा ह्यूज कॉंग्रॅच्युलेशन सौरभ सर, तुमची ही जर्नी मी तुम्हाला पुन्हा एकदा रिवाइज करून दिली. या सगळ्या फेजेसमध्ये स्ट्रॅटेजी सगळ्यांच्याकडे असतात, इम्प्लिमेंट सगळेच करतात, प्रॉफिट लॉस सगळेच करतात, पण या सगळ्या जर्नीमध्ये एक सगळ्यात गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे माइंडसेट आणि सायकोलॉजी. सायकोलॉजीच्या लेवलला तुम्ही सुद्धा डिस्टर्ब झाला होता आधीमध्ये, पण तुम्ही कंटिन्यू माझ्या टच मध्ये राहिलात आणि तुम्ही ही गोष्ट करून दाखवली आणि याच्यासारखा प्राऊड मोमेंट आपल्याला काही नसणार आहे. इन्फायनाइट टिप्सचा तुम्ही एक प्राऊड मेंबर नक्कीच असणार आहे, एक सिनियर मेंबर म्हणून नक्कीच या ठिकाणी बाकी लोकांना हेल्प करणार आहे, याचा काही माझ्या मनामध्ये डाऊट नसणार आहे. सो इथून पुढे जर्नी खूप भारी असणार आहे तुमची. प्रॉफिटेबल जरी झालेलाच आहात तुम्ही, या सगळ्या गोष्टी प्रूव्ह करून दाखवलेल्याच आहात, पण आपलं $1,00,000 जे स्वप्न आहे त्या स्वप्नापर्यंत लवकरात लवकर कधी पोहोचाल ही मी वाट बघतोय. बाकी ज्यांचं उत्तर पाहिजे होतं त्यांना न बोलता डायरेक्ट आपण करून दाखवून त्यांचं एक्झाम्पल आपण सेट केलेलं आहे. बाकीच्या इन्फायनाइट टिप्सच्या सदस्यांना मी लवकरच एक गोष्ट सांगू शकतो की लवकरात लवकर अशा पद्धतीचा व्हिडिओ मला तुमच्यासाठी सुद्धा करायची संधी द्या. आय नो काही गोष्टी प्लस मायनस व्हायला लागल्यात, बरेच जण त्या सक्सेसच्या इतूच्या लेवल पासून परत रिटर्न आलेले आहेत, पण ठीक आहे, याच गोष्टींच्या मधून आपला ट्रेडर घडायला लागलाय आणि ट्रेडर घडण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आपसुकच कोणालाही आता उठला आणि सक्सेस मिळाला असं कधीच होत नाही. ठीक आहे, एक्झाम्पल सांगायचं म्हणजे 1 वर्ष आपल्या युट्यूब चॅनलला झालं, जवळपास 200च्या वरती मी व्हिडिओज बनवलेले आहेत. मला ट्रेडिंग मध्ये सक्सेस भेटला म्हणून या युट्यूबच्या जर्नीमध्ये आतापर्यंत सक्सेस भेटलाय का ना? 1 वर्ष मी कन्सिस्टंटली प्रयत्न करायला लागलोय की नाही? 100% करायला लागलोय. यातून काय होतंय, ह्या गोष्टी पुढच्या आहेत. आपल्या हातामध्ये काय असणार आहे? प्रयत्न करत राहणं. सो तुम्हाला ही एक गोष्ट मी का सांगायला लागलोय, तुम्ही प्रयत्न करायला लागलाय तर 100 नाही 101% तुम्ही सक्सेसच्या जवळ चाललाय. बाकी वन्स अगेन ह्यूज कॉंग्रॅच्युलेशन सौरभ सर आणि आपल्या इन्फायनाइट टिप्स कडून सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही वारंवार आम्हाला इन्स्पायर करत राहा, तुमच्याविषयी आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो आणि तुम्ही अशाच पद्धतीचे व्हिडिओज अजून करण्यासाठी आम्हाला भाग पाडा. आणि बाकीचे अगेन ज्यावेळेला आपण मोठं होत असतो आपले शत्रू सिमिलरली तयार होत असतात, त्या शत्रू लोकांच्यासाठी असू दे किंवा आपल्या बाकीच्या लोकांसाठी ज्यांनी तुमच्यावरती आपल्यावरती डाऊट घेतला, त्या सगळ्यांना पुन्हा 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 हे प्रूव्ह करून दाखवा की तुम्ही रॉंग होता. तुमचं नॉलेज तुमच्याजवळ असू देत, पण बऱ्याच वेळेला बाकीच्यांना सुद्धा तुम्ही त्यांचं सुद्धा म्हणजे ऍक्सेप्ट करायला शिका. बाकीची लोक सुद्धा हुशार असू शकतात, या गोष्टींच्याकडे तुम्ही म्हणजे थोडंसं मन मोठं दाखवा आणि बाकीच्या लोकांच्याकडं कौतुक करण्यासाठी आपले शब्द मोठे करा, मन मोठं करा. ठीक आहे, अगेन कोणाला मी टोचून नाही बोलतंय, पण काय होतंय, विदाऊट नॉलेज, थोडक्यात नॉलेज सगळ्यांनाच असते, पण एकमेकांच्या नॉलेजवरती डाऊट घेण्यापेक्षा आहे ना, एकमेकांना ऍडमायर करत पुढे चला, एकमेकांना कौतुक करत पुढे चला, जेणेकरून डिमोटिवेट होण्यापेक्षा सगळेच मोटिवेट होऊन आपल्या आपल्या सेक्टरमध्ये बेटर पद्धतीने काम करतील. हा एक सिंपल मोठा आहे. ठीक आहे, अगेन कोणाला मला टार्गेट करायचं नाहीये.
आपल्या इन्फायनाइट टिप्सच्या सदस्यांना सांगतोय, आपल्या फॅमिलीला सांगतोय, लवकरात लवकर आपल्या सगळ्यांनी अशा सक्सेस व्हिडिओ बनवण्यासाठी मला भाग पडायचा आहे. ठीक आहे. ही एक नवीन सिरीज सुरू करतोय. 100% एक सायकोलॉजिकल तुम्हाला स्ट्रॉंग सपोर्ट सुद्धा भेटेल, एक मोटिवेशन सुद्धा भेटेल आणि आपल्याला इथून पुढे कसं जायचंय पुढं ह्याच्यासाठी तुम्हाला एक रोडमॅप भेटेल. आज सौरभ सरांनी फक्त पहिला पेआउट, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असं कोणीही नव्हतं बरं का, इव्हन मी सुद्धा नाहीये की ज्यांचा पहिला पेआउट $500 पेक्षा मोठा असेल. सौरभ सरांनी पहिलाच पेआउट $500 घेतला. तर तुम्ही विचार करू शकता इथून पुढे त्यांची जर्नी कशी असेल. अगेन याच्याविषयी सगळे डिटेल्स तुम्हाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील. मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं, हा कुठला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नसणार, एक सक्सेस स्टोरी असणार आहे. आय होप तुम्हाला यातून थोडंफार का होईना मोटिवेशन भेटलंय, सायकोलॉजीच्या लेवलला काहीतरी केमिकल रिलीज झाले असणार आहेत की आपल्याला ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला सुद्धा प्रेरणा भेटली असेल. सौरभ सर, तुम्हाला एक फक्त रिक्वेस्ट असणार आहे, मी हा व्हिडिओ फेक बनवते की नाही यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या खाली एखादी छानपैकी कमेंट करा आणि तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, ही आपली जर्नी कशी होती याच्याविषयी थोडंसं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगायचा प्रयत्न करा, जेणेकरून बाकीच्या लोकांना सुद्धा त्या गोष्टीची प्रेरणा मिळेल. बाकी आपण लवकरच लाईव्ह कनेक्ट होऊ आणि त्याचा एक मस्तपैकी व्हिडिओ करू आणि बाकीच्या लोकांना अजून जास्त कसा प्रेरणा देता येईल याच्याविषयी आपण दोघं जण मिळून आणि आपली पूर्ण कम्युनिटी मिळून प्रयत्न करूया. थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी. बाकी सगळ्या लोकांना तिसऱ्यांदा मी आवाहन करतोय, लवकरात लवकर या लेवल पर्यंत येण्यासाठी सगळ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. कधीही काही लागलं की मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी कायम अवेलेबल आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटू आपण अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये. कदाचित पुढची सक्सेस स्टोरी तुमची असेल अशी मी अपेक्षा करतोय. व्ह्युअर्स असू देत, आपले इन्फायनाइट टिप्सचे मेंबर असू देत किंवा बाहेरचे मेंबर्स असू देत, सगळ्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, यातून प्रॉफिट होतो. येस, आणि हे पैसे आपल्या हातामध्ये येऊ शकतात. आपल्या लोकांनी करून दाखवायला सुरू केलेलं आहे, तुम्ही सुद्धा करून दाखवू शकताय. फक्त प्रॉपर एज्युकेशन घ्या, प्रॉपर नॉलेज घ्या आणि मग या गोष्टीच्या मागे लागा. अदरवाईज तुम्ही पैसे अल्टिमेटली लूज करणार आहात. ठीक आहे. चलो बाय. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.